अजित पवार यांच्या बंडाला आता जवळपास 1 वर्ष होत आले। या वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच उलथापालथ झाली आहे। अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यापासून फारकत घेऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला। संख्याबळ दाखवून पक्षावर दावा ठोकला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आपल्याकडे खेचण्यात यश मिळवत निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवली। पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र आमदारांचं संख्याबळ सोबत असलं तरी जनता सोबत नसल्यावर काय परिणाम होतो हे दाखवून दिलं। अजित पवार राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत आले, उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, सोबत आलेल्या सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतलं। अजित पवारांना 40 आमदार आपल्याकडे वळवता आले, पण या निवडणुकीत जनता आपल्या सोबत आहे हे सिद्ध करता आलं का, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त 4 जागा आल्या होत्या। बारामती, शिरूर, रायगड आणि धाराशिव। तर राष्ट्रवादीच्या कोट्यातली 5वी जागा, परभणीची जागा रासपला सोडण्यात आली होती। आता या लढवलेल्या 4 जागांपैकी रायगडची जागा वगळता इतर 3 जागांवर अजित पवारांचे उमेदवार पराभूत झाले। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून पराभवाला सामोरं जावं लागलं। सुप्रिया सुळेंनी त्यांचा 1,58,333 इतक्या मताधिक्याने पराभव केला। अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी दिवसरात्र एक केलं, ठिकठिकाणी सभा घेतल्या, गावणगाव पिंजून काढलं, पण यश मात्र आलं नाही। तर शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील पवार काका विरुद्ध पुतण्या असा जंगी सामना पाहायला मिळाला। पक्षात पडलेल्या फुटीनंतर आधी द्विधा मनस्थितीत असलेल्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शेवटी शरद पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय अजित पवार यांना रुचला नाही, म्हणून त्यांनी या मतदारसंघात विशेष लक्ष दिलं। कोल्हेंना जमेल तितका विरोध केला, त्यांच्यावर सडकून टीकाही केली। हा मतदारसंघ जागा वाटपात शिवसेनेला न मिळाल्यानं शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढले। 2019 साली अजित पवारांनी कोल्हेंना प्रथम संधी दिली, तेव्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील असाच सामना झाला होता। मागच्या वेळी ज्यांचा विरोध केला त्यांनाच घड्याळाच्या चिन्हावर लढायला लावलं आणि त्यांचा प्रचार केला, पण अमोल कोल्हेंनी 1,40,951 मतांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत केलं। यात विशेष म्हणजे अमोल कोल्हे दोन्ही वेळेस भरघोस मतांनी निवडून आले, पण यावेळी कोल्हेंना शरद पवार यांना मिळालेल्या सहानुभूतीचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि शिरूरच्या जनतेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नाकारलं। धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली। ओमराजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढले, तर अर्चना पाटील या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून लढल्या। तर ओमराजेंनी तब्बल 3,29,846 मतांनी अर्चना पाटील यांचा पराभव केला। इथं उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाली। अजित पवार यांच्या उमेदवाराला धाराशिवच्या जनतेनं नाकारलं। विशेष म्हणजे उमेदवारीसाठी अर्चना पाटील या देखील भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झाल्या होत्या। आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे विजयाचं गणित रेखाटलं गेलं होतं, पण लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता आणि अजित पवारांच्या उमेदवारांना मिळालेली मतं पाहता ते सपशेल फेल ठरल्याचं दिसून आलंय। अजित पवार यांच्याकडे असलेल्या 40 पैकी 24 आमदारांच्या मतदारसंघात लीड मिळालं नसल्याची माहिती समोर आली आहे। शरद पवारांना सोडून जाणं जनतेला पसंत पडलेलं दिसत नाही। शिवाय तपास यंत्रणा मागे असलेल्या नेत्यांनी सत्तेत जाणं, भाजप नेत्यांनीच आरोप केलेल्या नेत्यांना मंत्रिपद देणं हा सुद्धा एक मोठा घटक यासाठी कारणीभूत होता। आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचं सर्वाधिक बलस्थान हे ग्रामीण आणि निम शहरी भागामध्ये आहे। तिथं सोयाबीन, कापूस, कांद्याचा मुद्दा, धनगर मराठा आरक्षण, अल्पसंख्याक समाज हे फॅक्टर सुद्धा महत्त्वाचे ठरले। महायुतीनं आकडेमोड केलेल्या संख्याबळाच्या बेरजेत या मुद्द्यांची वजाबाकी गृहीत धरली नाही। त्यामुळे अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळेच महायुतीचा पराभव झाला असं म्हणता येणार नाही।
कारण अजित पवारांना सोबत घेतले तरी राष्ट्रवादीला मांडणारा मतदार त्यांच्या सोबत आला नाही। हा मतदार शरद पवारांसोबत राहिला ही वस्तुस्थिती आहे। राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यापासून शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढला, ठिकठिकाणी सभा घेतल्या, कार्यकर्त्यांचा जोश वाढवला आणि निवडणुकीत उभा केलेल्या 10 उमेदवारांपैकी 8 उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवलं। पण तशी किमया अजित पवार यांना साधता आली नाही। विकासासाठी आपण भाजप सोबत गेलो हे अजित पवारांनी वारंवार सांगितलं, परंतु जनतेला ते पटलं नाही। आमदारांचं संख्याबळ असलं तरी जनता कुणासोबत आहे, जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे फार महत्त्वाचं असतं। याविषयी तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका।